नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर कर्मचाऱ्यांच्या रजा वेतन अंशदान व निवृत्ती वेतन संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय अर्थातच GR हे निर्गमित याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांच्या रजा वेतन अंशदान व निवृत्ती वेतन संदर्भात हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, कर्मचाऱ्यांच्या रजा वेतन अंशदान व निवृत्ती वेतन संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय अर्थातच GR। बघा, स्टेट एम्प्लॉई IMP शासन निर्णय GR। राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा वेतन अंशदान व निवृत्ती वेतन अंशदान वसुलीच्या संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून या ठिकाणी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार प्रतिनियुक्तीवरील भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या रजा वेतन हे अंशदानाच्या रकमा या त्यांच्या प्रतिनियुक्तीच्या संपूर्ण कालावधीमधील वेतनाच्या आधारे परिगणित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच रजा वेतन अंशदानाचा दर हे सदर अधिकाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या 11% इतका असणार आहे। त्याचबरोबर केंद्रीय कार्मिक तसेच प्रशिक्षण विभागाच्या दिनांक 9/10/2020 रोजीच्या या कार्यालयीन ज्ञापनानुसार 7व्या वेतन आयोगाप्रमाणे दिनांक 1 जानेवारी 2016 ते दिनांक 31 मार्च 2019 या कालावधीमधील निवृत्त वेतन अंशदानाचा दर हा भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांनी प्रतिनियुक्तीच्या पदाचा कार्यभार हे स्वीकारतेवेळी असणाऱ्या त्यांच्या वेतन स्तरमधील मूळ वेतन अधिक महागाई भत्ता यावर 14% इतका निश्चित करण्यात आलेला आहे। तसेच केंद्र शासनाच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 1 एप्रिल 2019 पासून पुढे निवृत्ती वेतन अंशदानाचा दर हे मूळ वेतन अधिक महागाई भत्ता यावर 18% इतका निश्चित करण्यात आला आहे। तसेच रजा वेतन अंशदानाचे व निवृत्ती वेतन अंशदाने ही शासनाकडे 2 स्वतंत्र लेखा शीर्षाखाली भरणा करण्याची कार्यवाही असल्याने सदर रकमेचे 2 स्वतंत्र धनाकर्ष रेखांकित करून सहाय्यक संचालक या नावे तयार करून या परिगणनेच्या संपूर्ण तपशिलासह विहित मुदतीमध्ये या विभागास पाठवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच रजा वेतन अंशदान व निवृत्ती वेतन अंशदानाचे धनाकर्ष साप्र विभागाच्या कार्यासन भाप्रसे 4 कडे पाठवण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित संस्था लेखा अधिकारी व प्रशासकीय अधिकारी किंवा वेतन अधिकारी यांची असणार असल्याची सूची देखील करण्यात आलेली आहेत। या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाकडून या ठिकाणी एकूणच हा GR नमूद केलेला आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, एकूणच कर्मचाऱ्यांच्या रजा वेतन अंशदान व निवृत्ती वेतन संदर्भात हा महत्त्वपूर्ण जो शासन निर्णय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।